नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाची जी माझी लाडकी बहीण योजना आहे तिच्याबद्दल बोलणार आहोत. 18 जून 2025 ची ताजी माहिती आहे. मुख्य प्रश्न जो सगळ्यांना पडलाय की जून महिन्याचा म्हणजे 12वा हप्ता तो बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे का? आपल्याला माहितीयेच की ही योजना 21 ते 60 वयोगटातल्या महिलांसाठी आहे. दरमहा 1500 रुपये मिळतात. आर्थिक आधार आणि सक्षमीकरण हा उद्देश आहे. होय, आणि चांगली बातमी म्हणजे सकाळपासूनच काही भगिनींना, लाभार्थ्यांना 1500 रुपये जमा झाल्याचे SMS आलेले आहेत. म्हणजे सोशल मीडियावर पण हे शेअर होते. तर हो, प्रक्रिया सुरू झाली आहे हे नक्की. अच्छा, म्हणजे ही खरंच दिलासादायक बातमी आहे. पण याचा अर्थ असा नाही की आजच्या आज सगळ्यांना पैसे मिळतील, बरोबर? म्हणजे थोडा वेळ लागतो का यात? अगदी बरोबर. हे कसं आहे ना, ही प्रक्रिया नेहमी टप्प्याटप्प्यानेच होते. शासनाकडून जी माहिती आहे त्यानुसार आज सुरुवात झाली आहे खरी, पण साधारणपणे 23 जून ते 30 जून या काळात 100% वाटप पूर्ण करण्याचं त्यांचं नियोजन आहे. तर ज्यांना आज SMS नाही आला त्यांनी लगेच काळजी करू नये. 1-2-3 दिवसांनी खातं तपासावं लागेल. पण यावेळेस एक मोठी बातमी किंवा मोठा बदल दिसतोय. म्हणजे असं ऐकलंय की आता सगळ्याच महिलांना पैसे मिळणार नाहीत. काही निकष ते कडक झालेत का? हो, हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. आता शासनाने अगदी स्पष्ट केलंय की ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात किंवा सरकारी निमसरकारी नोकरीत आहेत किंवा समजा कुटुंबाच्या नावावर 4चाकी गाडी आहे किंवा मोठी शेतजमीन मालमत्ता आहे किंवा ज्यांनी अर्ज भरताना चुकीची माहिती दिली होती, अशा महिलांना तर या योजनेतून वगळलं जाते. अरे बापरे. पण ही पडताळणी होतीये कशी नक्की? म्हणजे कशाच्या आधारावर हे ठरवलं जातंय आणि किती जणांवर परिणाम झालाय याचा काही अंदाज? ही तपासणी आहे ना, ही प्रामुख्याने आयकर विभागाकडची माहिती आणि आधार लिंकिंग यातून होते. म्हणजे सरकारी रेकॉर्ड्स तपासले जात आहेत एकमेकांशी जोडून. आणि धक्कादायक म्हणजे आत्तापर्यंत जवळपास 9 लाख महिलांचे अर्ज याच कारणामुळे अपात्र ठरवले आहेत. 9 लाख हा तर खूप मोठा आकडा आहे. म्हणजे ज्यांना आधी मिळत होते पैसे त्यातल्या बऱ्याच जणींना आता मिळणार नाहीत. पण ही पडताळणी प्रक्रिया किती अचूक असेल? म्हणजे यात काही चुका होण्याची शक्यता नाही का? शक्यता तर नक्कीच असते एवढ्या मोठ्या प्रक्रियेत. पण शासनाचा हेतू दिसतोय की योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंतच पोचावा. पण ज्यांना खात्री आहे की आपली माहिती बरोबर आहे तरी पैसे आले नाहीत, त्यांनी काय करायचं? तर तक्रार निवारण प्रणाली आहे. महत्त्वाचं काय तर आपली eKYC पूर्ण हवी, म्हणजे इलेक्ट्रॉनिक ओळख पडताळणी, आणि बँक खातं DBTसाठी म्हणजे थेट पैसे जमा होण्यासाठी, आणि आधारशी जोडलेलं हवं. हे सगळं व्यवस्थित पाहिजे. बरोबर. आता पैसे आले की नाही हे कसं तपासायचं? कारण सगळ्यांकडेच काही स्मार्टफोन नसतात किंवा ते बँकिंग ॲप्स वापरत नाहीत. सोपे मार्ग काय आहेत? हो, बरोबर आहे. अनेक पर्याय आहेत. खरं तर फोनपे, पेटीएम सारखे ॲप्स तर आहेतच, पण बँकेच्या पासबुकमध्ये जाऊन एंट्री करून घेणं हा सगळ्यात खात्रीचा मार्ग आहे. काही जणी आधार संलग्न पेमेंट सिस्टीम म्हणजे AEPS वापरू शकतात, जिथे केंद्रावर जाऊन बोटाचा ठसा देऊन बॅलन्स कळतो, पैसेही काढता येतात. आणि शासनाचे स्वतःचे पण PMT ॲप किंवा नारी शक्ती दूत ॲप आहेत. त्यावर अर्जाची स्थिती वगैरे तपासता येते. आणि अशा वेळी फसवणुकीचे प्रकार पण वाढतात नाही का? म्हणजे मेसेज येतात, कॉल्स येतात. त्याबद्दल काय काळजी घ्यावी? मुद्दा आहे हा. असे फसवे SMS किंवा कॉल्स हमखास येतात की तुमचे पैसे थांबले आहेत, KYC अपडेट करा, या लिंकवर क्लिक करा. तर कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक नाही करायचं. फोनवर बँकेची माहिती, OTP असं काहीही शेअर नाही करायचं. काही शंका असेल तर सरळ बँकेत जावं किंवा शासनाची जी अधिकृत वेबसाईट आहे ladkibahin.maharashtra.gov.in तिथे संपर्क साधावा. तक्रार पण नोंदवता येते तिथे. हो, हे महत्वाचं आहे. एका उदाहरणावरून हे चांगलं कळेल. त्या सुनीताताईंचं उदाहरण तुम्ही सांगितलं होतं. मोबाईल नंबर चुकीचा दिल्यामुळे त्यांचे पैसे थांबले होते. हो ना, त्यांचे 2 हप्ते थांबले होते. पण त्यांनी स्थानिक CSC केंद्रात जाऊन ती चूक दुरुस्त केली आणि मग काय झालं? त्यांना थांबलेले 3ही हप्ते एकदम मिळाले. म्हणजे 4,500 रुपये एकदम जमा झाले. यातून काय दिसतं की बाबा, जर काही चूक असेल आपल्या माहितीत आणि ती आपण दुरुस्त केली तर थांबलेले पैसे मिळू शकतात. त्यामुळे माहिती अपडेट ठेवणं फार गरजेचं आहे. आता थोडं भविष्याकडे बघूया. या योजनेचं स्वरूप फक्त पैसे देण्यापुरतं मर्यादित राहणार नाही असंही काहीतरी ऐकण्यात येतंय. बरोबर, तसंच दिसतंय. खरं तर शासन या योजनेला केवळ आर्थिक मदतीपुरता नाही बघत आहे असं वाटतंय. महिला सक्षमीकरणाच्या पुढच्या टप्प्यावर न्यायचा विचार दिसतोय. म्हणजे कसं तर भविष्यात यात स्वयंरोजगार प्रशिक्षण जोडलं जाऊ शकतं.
आणि महिलांना स्वतःचा काही छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी अगदी कमी व्याजदरात म्हणजे 40,000 रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची पण योजना आहे. कदाचित यासाठी नवीन अर्ज प्रक्रिया असेल किंवा वेगळं मोबाईल ॲप पण येऊ शकतं भविष्यात. अच्छा, म्हणजे हा एक मोठा शिफ्ट म्हणायचा का? थेट मदत देण्याऐवजी किंवा त्यासोबतच आता स्वावलंबनाकडे जास्त भर. हो, नक्कीच. तसा विचार दिसतोय. म्हणजे बघा, एका बाजूला 9 लाख लोकांना वगळलं जातंय कारण ते निकषात बसत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला कौशल्य विकास आणि कर्जाची योजना आणली जातीये. यातून कदाचित असाच संकेत मिळतोय की सरकारला संसाधनांचा वापर अधिक प्रभावीपणे करायचा आहे. महिलांना केवळ लाभार्थी न ठेवता त्यांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन द्यायचंय. बरोबर. तर आजच्या चर्चेचा आपण एक सारांश काढूया. महत्वाचे मुद्दे काय? तर जूनचा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे, पण 30 जूनपर्यंत थांबावं लागेल सगळ्यांना. अपात्रतेचे निकष कडक झाले आहेत, पडताळणी सुरू आहे. जवळपास 9 लाख अर्ज बाद झालेत, त्यामुळे आपली माहिती KYC, आधार बँक लिंकिंग तपासून घ्या. फसव्या लिंक्स, कॉल्सपासून सावध रहा. आणि भविष्यात या योजनेत कौशल्य विकास आणि स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळण्याची शक्यता आहे. हो, आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्यासारखा एक प्रश्न उरतोच. तो म्हणजे अशा ज्या कल्याणकारी योजना असतात त्यांना जर आपण असं कौशल्य विकास आणि आर्थिक स्वावलंबनाच्या संधींशी जोडलं तर त्याचा महिलांच्या आणि पर्यायाने संपूर्ण समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर दीर्घकाळात काय परिणाम होऊ शकतो, किती सकारात्मक बदल घडू शकतो, हा खरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?